देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा कमी होत असल्याकारणाने कांद्याचे बाजारभाव जे तर ते आता 5,000च्या दिशेने सुरू झालेले आहेत। लासलगाव बाजार समितीमध्ये आज कांद्याला 4700 रुपये तर सरासरी 4400 रुपये कमीत कमी जो आहे तर तो 1500 रुपयांच्या जवळपास बाजारभाव मिळालेला आहेत। आपण पाहू शकतात का शासनाच्या वतीने आता जो NCCF नाफेडच्या माध्यमातून 5 लाख मेट्रिक टन कांदा जो आहे तो खरेदी केला गेलेला होता आणि हा कांदा जो आहे तर तो ग्राहकांना ज्यावेळेस बाजारभाव वाढतील दिलासा देण्यासाठी हा कांदा बाजारामध्ये उपलब्ध करून कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात आणण्यासाठी या कांद्याची खरेदी करण्यात आलेली होती। आता हा कांदा जो आहे तर तो या ठिकाणी लासलगाव येथील एका NCCFच्या गोडाऊनवरनं तो प्रतवारी करून चांगला कांदा जो आहे तर तो काढला जातोय, खराब कांदा एका बाजूला काढला जातोय। हा कांदा जो आहे तर तो गोण्यांमध्ये या ठिकाणी पॅक करण्यात येत आहेत। शासनाने ज्या पद्धतीने मागणी असेल त्या ठिकाणी हा कांदा जो आहे तर तो हा पुरवला जाणार आहेत आणि त्याच्यामुळे एकंदरीत जे कांद्याचे बाजारभाव जे आहे तर ते वाढत असताना अशा पद्धतीने शासनाने जो खरेदी केलेला कांदा आहे खुल्या बाजारामध्ये आणण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे भविष्यामध्ये कांद्याचे बाजारभाव जे तर ते वाढतील का याला स्पीड ब्रेकर लागेल याकडे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।